हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे 22 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मे 2026मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, गुणवीर सिंग यांची RBIच्या नवीन कार्यकारी संचालकपदी निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक देश एक निवडणूक विधेयकावर सध्या विचार करत असलेल्या संयुक्त संसदीय समितीचे म्हणजेच जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए, PP चौधरी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी, 22 मे रोजी इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच मंत्रिमंडळ स्तरावर स्वतंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI पोर्टफोलिओ किंवा मंत्रालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, केरळ. केरळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, केरळचे मुख्यमंत्री VD सतीशन यांच्या नेतृत्वाखाली भारताचे पहिले AI मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, PK कुणाली कुट्टी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिट म्हणजेच NCTAUचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी हे कार्यालय कार्यरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांच्या आणि योजनांच्या अंमलबजावणीत भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने दिल्ली NCR अंतर्गत येणाऱ्या आपल्या जिल्ह्यांमध्ये कॅब ॲग्रिगेटर्स आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी नवीन पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या समावेशावर पूर्ण बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे? तर हरियाणा या राज्य सरकारने ही बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे. हे नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई उत्पादकता संघटनेच्या म्हणजेच APUच्या नियामक मंडळाची 68वी बैठक 68th गव्हर्निंग बॉडी मीटिंग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी ही मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2026 रोजी हैदराबाद हाऊस येथे निकोस क्रिस्टोडोलाइट्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, सायप्रस. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच भारत आणि कोणत्या नॉर्डिक देशाने हरित हायड्रोजन म्हणजेच ग्रीन हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान विकासासाठी एका विशेष करारावर म्हणजेच मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, नॉर्वे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.